घर सोडून दुसऱ्याची घरं तुम्ही म्हणजे त्यांची पण बरबादीच करायला जातात थापा मारून. आज बघितलं तर मला वाटतं कुठे तेलंगणात गेलेत वाटतं का महाराष्ट्र उघडा पडलाय, महाराष्ट्राच्या वरती गारपीट झालेली आहे, मृत्युमुखी पायी पडलेत, शेतकऱ्यांची वाताहत झालेली आहेत, घरदारं उद्ध्वस्त झालेत आणि तुम्ही प्रचाराला तिकडे जातात. लाज नाही वाटत? मग मी हे बोलल्यानंतर स्वतःच्या पंचतारांकित शेतीमधनं पुन्हा हे सांगणार की गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला. 2 दिवसात 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये जे आहे गारपीट आणि अवकाळी पावसाचं नुकसान झालंय आणि त्यावरती शासन लक्ष ठेवून असं धनंजय मुंडे कृषी मंत्री म्हणजे काय करते नेमकं काय? आधी तुम्ही लक्ष ठेवून आहात. पहिलं तुम्ही जी घोषणा केली होती गेल्या 1-1.5 वर्षामध्ये जेवढी जेवढ्या नैसर्गिक आपत्त्या आल्या त्याच्यात खरोखर किती मदत केली? साधी गोष्ट आहे. आमचं सरकार यांनी गद्दारी करून पाडण्याच्या आधी जो आमचा अर्थसंकल्प जाहीर झाला होता त्यावेळेला जी कर्जमुक्ती आम्ही केली होती त्यातली एक शेवटची गोष्ट राहिली होती, कारण कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्था डगमगली होती. पण त्याही काळात याच शेतकऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था तारून धरली होती आणि 50,000 रुपये एक प्रोत्साहनपर राशी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याला आम्ही जाहीर केली होती, द्यायला सुरुवात झाली होती. तिचं आता पुढे काय झालं ती सुद्धा देत आहे की नाही? दुष्काळग्रस्त भागामध्ये तुमचे पंचनामे झालेत की नाही? झाले असते तर मदत किती दिली? पीक विमा योजनेचे किती पैसे दिले गेले? आता अवकाळीचे पैसे तुम्ही कधी देणार? लक्ष ठेवणार ते लक्ष ठेवेपर्यंत तुमची जायची वेळ आली. आता या 1-2 महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर लोकशाही आणि संविधानाप्रमाणे निकाल लागेल आणि तो लागला तर यांचे हेच जातील. मग हे कुठे हे कोणाच्या लक्षात पण येणार नाहीत कुठे. उद्धव जी, 6 लोगों की मौत हुई है, 100 जानवरों की अब तक मौत हुई बेमौसम बरसात से. मुख्यमंत्री तेलंगाना के प्रचार में व्यस्त है, शिवसेना की क्या भूमिका है? मैंने यही कहा ना कि अपना खुद का घर जो संभाल नहीं सकते वो दूसरों का घर क्या संभालेंगे? आज अपना घर मतलब महाराष्ट्र, मेरा महाराष्ट्र, अपना महाराष्ट्र, वो संभालने की जरूरत है. कुछ काश्तकारों की जान गई है. 6 लोग आपने जैसे कहा कि उनकी जान गई है. 100 के आसपास उनके जो जानवर होते हैं, गाय होती है, भैंस होती है. गौवंश हत्या बंदी, इसमें जो मर रहे हैं उसका आप क्या करेंगे? और ऐसी स्थिति में मुख्यमंत्री दूसरी राज्यों में जाकर दूसरे पार्टी का प्रचार कर रहा है. ये बाला साहब के विचार नहीं थे ऐसे. ये बाला साहब के विचार और ये हिंदुत्व हमारा हिंदुत्व नहीं है. ऐसा हिंदुत्व नहीं है कि घर में तबाही है और दूसरे घर में आबादी के लिए आप जा रहे हैं, अपनी वोटों की आबादी बढ़ाने के लिए. जिस तरीके से मुख्यमंत्री ने कल कहा कि हमने सभी जिलाधिकारियों को सूचित किया है कि पंचनामा करें और उनको मदद देने को लेकर, क्या आज तक क्या किया बताओ ना. और ये कोई इंसानियत नहीं होती है. सिर्फ सूचना देने की आवश्यकता है और आप वहां जाते हैं तो आपकी जरूरत नहीं है राज्यों को. त्यांना पाणी पाहिजे. आपकी मतलब उनकी क्या आवश्यकता है? तो जिलाधिकारी है ना, वो संभालने के लिए है. तो इन्हीं लोगों ने कोरोना के समय में काम किया था ना, तो वही संभालेंगे राज्य. किसानों का पूरा मुद्दा छोड़कर इस समय जिस तरीके से महाराष्ट्र के भीतर जाति मैं इस विषय में नहीं जाना चाहता. इसके लिए ये बड़ा मुद्दा अलग है. लेकिन आज के दिन सभी जो काश्तकार है, जो सभी को अपना अनाज, अपना पसीना बहा के और खून पसीना एक कर पूरे देशवासियों को अनाज देते हैं, वो आज संकट में. उसके लिए आज सरकार मेरी जगह पर नहीं है. महाराष्ट्र में सरकार ही नहीं है, सब प्रचार में व्यस्त है. और यही मैं कह रहा हूं कि दूसरे अन्य राज्यों में भाजपा के नेता प्रधानमंत्री से लेकर सभी रेवड़ी दे रहे हैं. तो महाराष्ट्र में ऐसा कौन सा गुनाह किया है, कौन सा पाप किया है कि महाराष्ट्र में आते ही नहीं? क्रिकेट के फाइनल के लिए जाते हैं, तब भी चुनाव था ना. तो चुनाव प्रचार छोड़कर क्रिकेट के फाइनल के लिए अगर प्रधानमंत्री जाते हैं तो मेरे महाराष्ट्र में आते क्यों नहीं है? और महाराष्ट्र ने ऐसा कौन सा गुनाह किया है कि आप काश्तकारों की ओर देखते भी नहीं हो? यही मैंने कहा कि यही मैं कह रहा था कि हमारे केंद्रीय मंत्री जी ने कहा, गृह मंत्री जी ने कि कौन से मध्य प्रदेश में आप भाजपा का वोट दो तो आपको हम रामलला का दर्शन करेंगे. लेकिन भाई साहब आप मंत्री हो, मेरे काश्तकार संकट में आपका दर्शन तो दे दो. राज्यातील भाजप प्रचार करतात, पण अजित पवार गट जो सध्या नाही. आता महत्वाचा मुद्दा असा, संजय राऊत जी म्हणाले ते बरोबर आहे. आपल्या राज्यात काही तालुक्यात आणि जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला, म्हणजे दुष्काळचं संकट आहेच. त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? आज सुद्धा कितीतरी टँकर सुरू आहेत आणि आमचे हे गद्दार म्हणतात आम्ही मुंबईचे रस्ते देऊ. पाणी कुठून आणणार? पाण्याचा नाश करतायत. तर एक तर दुष्काळात हा
सरकारचा 13वा महिना आहे. उद्धवजी, या आज सगळ्या- दुष्काळात 13वा महिना म्हणतात, तसं हे सरकार म्हणजे 13वा महिना आहे दुष्काळातला. मदत व पुनर्वसन मंत्री ठिकठिकाणी जाऊन पाहणी करतात आणि ते म्हणतात की नाही आता त्यांच्या बरोबर जे गद्दार गेले त्यांचं पुनर्वसन करायचं कसं, त्यांना कशी मदत करायची, हाच एक मोठा भाग झालेला आहे. ते जनतेची काय मदत आणि पुनर्वसन करणार. आपण कॅबिनेट लेवलची मागणी केली आहे, मात्र मागच्या वेळी जेव्हा दुष्काळ जाहीर केला त्यावेळी ते जे तालुके जाहीर केले होते त्या तालुक्यातले प्रतिनिधित्व करणारे आमदार किंवा मंत्री त्या बैठकीला नव्हते. मग आता कॅबिनेट जरी जाहीर नाही, मला आता याच्या जास्त खोलात जायची गरज नाही. पुन्हा मी एकच मुद्दा सांगेन की आज माझ्या राज्यातला शेतकरी संकटात असताना, गारपीट अवकाळीच्या संकटात असताना, जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपर्वाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे आणि अशा माणसाने सत्तेवर राहण्याचा त्याला अधिकार नाहीये. मग ते कोणी असो, त्यांनी राज्याचा मी अमुक आहे हे बोलण्याचा त्याला अधिकार नाहीये.